तर सलमानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी आता बिश्नोईने घेतलेली आहे। अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे। त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतलेली आहे। सलमान खान हा ट्रेलर आहे, म्हणजे तुला आमची ताकद समजेल, यानंतर गोळ्या फक्त घरावर नाही चालणार, ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग असल्याचं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। पोलिसांनी याबाबत कोणताही दुजोरा अद्याप दिलेला नसून मात्र मोठ्या प्रमाणात या पोस्टची आता चर्चा होऊ लागलेली आहे। विशाल सवणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण बघतोय सकाळी गोळीबार झाला आणि त्यानंतर ही पोस्ट समोर येते। पोलीस आता कोणत्या अँगलने तपास करतायत किंवा या संदर्भात काही माहिती देत आहेत का? काय अधिक सांगाल? खरं पाहिलं तर सलमान खानच्या घराबाहेर ज्या पद्धतीने जो गोळीबार झालेला आहे त्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्टवर झालेली आहे आणि परिसरातले सर्व सीसीटीव्ही जे आहेत ते खंगाळले जात आहेत आणि कुठे कोणता क्लू मिळतोय का हे पाहिलं जात आहे। मात्र दरम्यान एक पोस्ट जी आहे अनमोल बिश्नोई नावाच्या एका व्यक्तीची समोर आलेली आहे आणि त्या पोस्ट मध्ये त्याने हा संपूर्ण एक ट्रेलर आहे अशा स्वरूपाची एक माहिती जी आहे त्यांनी त्या पोस्टद्वारे दिलेली आहे। ही पोस्ट सध्या समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते। महत्वाचं सांगायचं म्हणजे अद्यापही पोलिसांकडून या पोस्ट बाबत कोणत्याही स्वरूपाचा दुजोरा जो आहे तो देण्यात आलेला नाही आणि संपूर्ण घटनेचा जो आहे तो तपास सुरू असल्याचं सांगितलं जाते। मात्र या पोस्ट बाबत अद्याप कोणताही दुजोरा मुंबई पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणेकडून अद्याप आलेला नाही। बिलकुल, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सलमानच्या घराबाहेरील गोळीबारा प्रकरणानंतर ही पोस्ट समोर आलेली आहे। अनमोल बिश्नोई नावाच्या या व्यक्तीने ही पोस्ट लिहिलेली आहे, जो लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ आहे आणि त्याच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर देखील खळबळ माजली आहे। पोलीस आता या प्रकरणाचा कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि त्यानंतर आता या संपूर्ण गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारल्याची पोस्ट समोर आलेली आहे।